Hello students, and welcome to the next part, that is second video of our new chapter, that is sterile manufacturing. In first part we discussed about the sterile manufacturing definition, qualities, LVP and SVP, also the facilities requirements. In this second part we will discuss layout of sterile area and formulation of parenterals. So start with a layout of sterile area. स्टराईल एरिया म्हणजे काय आहे? स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा जो एरिया आहे किंवा ती जी जागा आहे त्याचं कशा प्रकारे लेआउट असलं पाहिजे, त्याचं कन्स्ट्रक्शन कशा प्रकारे असलं पाहिजे ते इथे आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट देर इज अ स्पेस फॉर रॉ मटेरियल, देन रॉ मटेरियल गोज इन टू प्रिपरेशन एरिया, देन aseptic area, and then for quarantine area. Also there is a cleanup area, sterilization area, packaging area and storage area. We will see in detail the layout of sterile area. First area is a cleanup area. This is a cleanup area. The area consists of walls and ceilings which are coated with vinyl or epoxy sealing coat. म्हणजेच क्लीनअप एरियामधले जे वॉल्स आहेत आणि जे सीलिंग आहे ते कोट केलेलं असलं पाहिजे, एकतर विनाईल किंवा इपॉक्सी सीलिंग कोटने. द एरिया इज कन्स्ट्रक्टेड इन अ सच मॅनर दॅट इट इज डिवॉइड ऑफ होल्स, कॉर्नर्स और प्रोजेक्शन. This prevents entry of dust, dirt, microorganism, etc. हा जो एरिया आहे तो अशा प्रकारे कन्स्ट्रक्ट करायचा आहे की तिथे कुठेही होल्स, कॉर्नर्स किंवा प्रोजेक्शन्स असता कामा नये. कारण कॉर्नर किंवा प्रोजेक्शन किंवा होल्समध्ये डस्ट किंवा डर्ट आणि मायक्रो ऑर्गॅनिझम साठून राहण्याचे चान्सेस असतात. तिथे ॲक्युम्युलेशन होऊ शकतं डस्टचं. त्यामुळे रूम कन्स्ट्रक्ट करताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. The area should withstand the effect of moisture, steam and detergent while cleaning the material. तर हा जो एरिया आहे तिथे क्लिनिंग केलं जाऊ शकतं, मॉइश्चर, स्टीम किंवा डिटर्जंट यूज केलं जाऊ शकतं. त्यामुळे त्या एरियावरती कोणत्याही प्रकारच्या डिटर्जंटचा वगैरे काही इफेक्ट होता कामा नये. सेकंड एरिया इज अ प्रिपरेशन और कंपाउंडिंग एरिया. This area is a preparation area and it is also called as a compounding area. Preparation or compounding area should be constructed similar to the cleanup area. त्याचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते क्लीनअप एरियासारखंच असलं पाहिजे. म्हणजे तिथले सिलिंग्स असतील, वॉल्स असतील किंवा फ्लोरिंग असतील ते मस्ट बी फिल्म कोटेड असल्या पाहिजेत, ॲसिड रेझिस्टंट असले पाहिजेत अँड डिवॉइड ऑफ होल्स. तिथे सुद्धा होल्स किंवा क्रॅक्स किंवा प्रोजेक्शन्स असता कामा नये. ऑल स्ट्रिंजंट कंट्रोल्स आर अप्लाइड ॲज अ असेप्टिक टेक्निक बिकॉज ॲक्च्युअल फॉर्म्युला इज कंपाऊंडेड इन दिस एरिया. सगळ्या असेप्टिक रूममध्ये ज्या प्रिकॉशन्स घेतल्या जातात किंवा स्ट्रिक्टली ज्या गोष्टी पाळल्या जातात त्या सगळ्या प्रिपरेशन एरियामध्ये सुद्धा फॉलो केल्या पाहिजेत. कारण ॲक्च्युअल फॉर्म्युला कंपाऊंडिंग करण्याचं काम आपण ह्या एरियामध्ये करणार आहोत. ऑल कॅबिनेट्स अँड काउंटर्स शुड बी ऑफ स्टेनलेस स्टील फॉर मिनिमम ॲक्युम्युलेशन ऑफ डस्ट अँड डर्ट. जे कॅबिनेट्स किंवा काउंटर्स यूज करणार आहोत ते सगळे स्टेनलेस स्टीलपासून बनलेले असले पाहिजेत. त्यामुळे डस्ट आणि डर्टचं ॲक्युम्युलेशन जे आहे ते कमी होणार आहे. Next area is a aseptic area. Next area is a aseptic area. In aseptic area, air should be free from fibers, dust and microbes. aseptic room मध्ये येणारी, aseptic area मध्ये येणारी सगळी एअर ही जसं काल सांगितलं होतं हेपा फिल्टर यूज केला जातो, तसंच इथे सुद्धा हेपा फिल्टर यूज करून ती एअर फिल्टर्ड करून पास केली पाहिजे. Such a clean air can be achieved by using HEPA filter which are placed in a laminar airflow bench or hood.
तर ही क्लीन एअर कशा प्रकारे मिळवायची आहे तर बाय युझिंग हेपा फिल्टर विच इज प्लेस्ड इन अ लॅमिनर एअर फ्लो बेंच. म्हणजे लॅमिनर एअर फ्लो बेंचचा यूज करून आपण एअर फिल्ट्रेशन करायचं आहे. This area must be sealed so that it may be washed and sanitized with disinfectant. असेप्टिक एरिया हा सील केलेला असला पाहिजे, त्यामुळे तो डिसइन्फेक्ट करणं किंवा वॉश करणं सोपं पडेल. All electricity, ventilation and utility services fitting should be in a walls or ceiling to eliminate the joint for accumulation of dust and dirt. आता इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करणारे कनेक्शन्स असतील किंवा व्हेंटिलेशन आणि युटिलिटी सर्व्हिसचे जे फिटिंग्स असणार आहेत, जसं टॅप्स असतील किंवा इलेक्ट्रिसिटीचे वायर्सला जे फिटिंग केलेलं असतं ते सगळं वॉलच्या आतमध्ये किंवा सिलिंगच्या आतमध्ये असलं पाहिजे. त्यामुळे काय होणार, जर फिटिंग वॉलच्या बाहेर असेल तर त्याच्यावरती डस्ट जमा होऊ शकते आणि त्याच्यामुळे मायक्रोबियल कंटॅमिनेशन होऊ शकतं. सो दिस ऑल फिटिंग शुड बी इन द वॉल्स ऑर सिलिंग टू एलिमिनेट द accumulation of dust and dirt. The mechanical equipment to be placed in this area should be kept within a stainless steel cabinet. तर स्टेनलेस स्टीलच्या कॅबिनेटमध्ये सगळे मशिनरी किंवा इक्विपमेंट जे आहेत ते प्लेस करायचे आहेत. देन UV rays are used to reduce the microbes on the surface and wall. असेप्टिक एरियामध्ये कोणत्याही प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम नको आहेत, त्यामुळे सगळ्या ठिकाणी UV रेज यूज केले पाहिजेत. त्यामुळे सरफेस आणि वॉल डिसइन्फेक्शन करणं सोपं पडणार आहे. देन रूटीन एन्व्हायरमेंटल कंट्रोल टेस्ट्स आर कंडक्टेड. एन्व्हायरमेंटमध्ये किती क्वांटिटीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, डस्ट किंवा डर्ट प्रेझेंट आहे का, ह्याच्यासाठी रूटीन एन्व्हायरमेंटल टेस्ट केल्या पाहिजेत. त्याच्यातून आपल्याला किती क्वांटिटीमध्ये मायक्रोब्स वगैरे प्रेझेंट आहेत आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये ते लक्षात येईल. The entry of personnel in aseptic area should be through the airlock system. कोणत्याही पर्सनला जर असेप्टिक एरियामध्ये जायचं असेल तर एअरलॉक सिस्टीममधूनच जावं लागतं. तर एअरलॉक सिस्टीम काय आहे हे आपण पुढे बघूया. नेक्स्ट एरिया ऑफ अ स्टराईल एरिया इज क्वारंटाईन एरिया. क्वारंटाईन मीन्स सेपरेशन. In this area, it should be under the supervision of responsible person because in-process batches are kept here in a lockers. या एरियामध्ये एका रिस्पॉन्सिबल पर्सनचं सुपरविजन लागतं आहे कंटिन्यू, कारण क्वारंटाईन एरियामध्ये इन प्रोसेस बॅचेस ज्या आहेत, म्हणजे ज्यांच्यावरती टेस्टिंग चालू आहे किंवा ज्यांचं पॅकेजिंग अजून व्हायचं आहे, अशा सगळ्या बॅचेस ज्या इन प्रोसेस, ज्यांच्यावर प्रोसेस चालू आहे अशा बॅचेस स्टोअर केलेल्या असतात लॉकर्समध्ये. त्यामुळे इथे पर्सनचं सुपरविजन असणं गरजेचं आहे. Then approved batches from QC department can be kept here before labeling and packaging. ज्या बॅचेसचं, ज्या प्रोडक्टचं क्वालिटी कंट्रोल टेस्टिंग झालं आहे आणि ते QC टेस्ट पास झाले असतील आणि त्यांचं लेबलिंग आणि पॅकेजिंग होणं जर बाकी असेल तर लेबलिंग आणि पॅकेजिंग होण्याच्या आधी त्या अप्रूव्ड झालेल्या बॅचेससुद्धा क्वारंटाईन एरियामध्ये ठेवल्या जातात. त्यामुळे ज्या इन प्रोसेस बॅचेस आहेत आणि ज्या अप्रूव्ड झालेल्या बॅचेस आहेत त्या एकमेकांपासून सेपरेट ठेवणं गरजेचं असतं, त्या मिक्स होता कामा नये. त्यामुळे तिथे व्यवस्थित स्पेस पाहिजे की आपण अप्रूव्ड बॅचेस आणि इन प्रोसेस बॅचेसना सेपरेटली स्टोअर करू शकतो. ओके, सो दिस इज द क्वारंटाईन एरिया. नेक्स्ट इज अ लेबलिंग अँड पॅकेजिंग एरिया. सो दिस इज द packaging area where labeling is also done. In labeling and packaging area, adequate space is required for installation of printing devices and packaging machine. तर लेबलिंग आणि पॅकेजिंग एरियामध्ये लेबलिंग करण्यासाठीचे जे डिव्हाइस आहेत किंवा पॅक करण्यासाठीच्या ज्या मशिनरी आहेत त्या लागणार आहेत. त्यामुळे तिथे व्यवस्थित स्पेस असली पाहिजे त्या मशिनरीच्या इन्स्टॉलेशनसाठी आणि प्रिंटर्ससाठी.
इन दिस एरिया पॅकेजिंग, लेबल प्रिंटिंग अँड लेबलिंग इज डन. या एरियामध्ये पहिल्यांदा पॅक केले जातात प्रोडक्ट, त्याच्यानंतर लेबल प्रिंट्स केले जातात आणि त्या लेबल्स कंटेनरवरती चिटकवले जातात. सो दिस इज द layout of sterile area. First is a cleanup area where cleaning is done, then sterilization. In sterilization area, sterilization of products is done. In preparation area, actual formula is compounded. Then in aseptic area, the filling of sterile product is done. In quarantine area, in process batches and approved batches are stored but in a separate containers or in a separate space. Then in packaging area, the drugs are packed and labeled, and then they are stored into the storage area. So this is the layout of sterile area. Next part is डिपार्टमेंट ऑफ पॅरेंट्रल्स. जे पॅरेंट्रल्समध्ये कोणते कोणते डिपार्टमेंट्स आहेत किंवा पॅरेंट्रलचं मॅन्युफॅक्चरिंग कशा प्रकारे केलं जातं आहे त्याची एक फ्लो डायग्राम आहे. फर्स्ट देर इज इन्ग्रेडियंट्स, व्हेकल्स अँड सोल्यूट्स. जे इन्ग्रेडियंट्स लागत आहेत ते सगळे एका ठिकाणी घेतले जातात. त्याच्यामध्ये व्हेकल्स लागणार आहेत ते, सोल्यूट्स जे आहेत ते, त्यांच्यापासून प्रोडक्ट कंपाऊंडिंग केला जातो. दुसऱ्या बाजूला जे प्रोसेसिंग इक्विपमेंट्स आहेत, जे इक्विपमेंट्स लागणार आहेत तयार करण्यासाठी, त्यांचं क्लिनिंग केलं जातं. क्लिनिंग केल्यानंतर ते सगळे इक्विपमेंट स्टरलाइज केले जातात. त्याच्यानंतर कंटेनर जे आहेत त्यांचंसुद्धा क्लिनिंग केलं जातं, त्यांचंसुद्धा स्टरलायझेशन केलं जातं. जे सुरुवातीला काय घेतलं जातं, सगळे इन्ग्रेडियंट्स, त्याच्यापासून प्रोडक्ट तयार केला जातो. इक्विपमेंट जे लागणार आहेत ते क्लीन केले जातात, स्टराईल केले जातात. आणि ज्या कंटेनरमध्ये आपल्याला प्रोडक्ट फिल करायचा आहे तो पण क्लीन केला जातो आणि स्टराईल केला जातो. एकदा का कंपाऊंडिंग झालं प्रोडक्टचं की ते फिल्टर केलं जातं. म्हणजेच स्टरलायझेशनची प्रोसेस काय आहे, पॅरेंट्रलसाठी फिल्ट्रेशन प्रोसेस यूज केली जाते. तो फिल्टर केलेला प्रोडक्ट हा इक्विपमेंट यूज करून स्टराईल करून फिल केला जातो आपल्या कंटेनरमध्ये. काही प्रोडक्ट जे असतात ते फिल केल्यानंतर त्यांचं स्टरलायझेशन केलं जातं. स्टरलायझेशन केल्यानंतर पॅकेजिंग केलं जातं. म्हणजे आउटर पॅकेजिंग जे आहे ते कार्टन्स असतील किंवा बॉक्स असतील त्याच्यामध्ये पुन्हा पॅक केले जातात आणि त्याच्यानंतर प्रोडक्ट स्टोअर करून ठेवले जातात. स्टोअर केल्यानंतर जशी ऑर्डर येईल तसे ते ट्रान्सपोर्ट केले जातात. अशा प्रकारे पॅरेंट्रलचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. नेक्स्ट पॉईंट इज अ फॉर्म्युलेशन ऑफ पॅरेंट्रल्स. फॉर्म्युलेशन ऑफ पॅरेंट्रलमध्ये आपल्याला पॅरेंट्रल प्रोडक्टमध्ये कोणते कोणते कंपोनंट्स असतात आणि कोणत्या कोणत्या इन्ग्रेडियंट्सपासून पॅरेंट्रल्स तयार केले जातात ते बघायचं आहे. सो पॅरेंट्रल्स आर मेनली कंपोज्ड ऑफ API, व्हेकल अँड ॲडिटिव्स. API मीन्स ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स. म्हणजे जो इन्ग्रेडियंट आपल्याला थेरॅपेटिक इफेक्ट देणार आहे तो ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. देन व्हेकल, ज्याच्यामध्ये आपण सोल्यूट असेल किंवा API असेल जो डिझॉल्व करणार आहोत आणि जो व्हॉल्यूम मेकअप करण्यासाठी हेल्प करणार आहे ते व्हेकल. आणि ॲडिटिव्ज म्हणजे प्रोडक्टची स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी जे जे इन्ग्रेडियंट्स आपण ॲड करणार आहोत ते ॲडिटिव्ज. अशा 3 गोष्टींपासून पॅरेंट्रल तयार केले जातात. सो फर्स्ट इज अ API. इन केस ऑफ स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंट्रल्स पोटंट मेडिकामेंट्स आर यूज्ड. तर जसं आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की SVP आणि LVP मधला डिफरन्स, त्याच्यामध्ये SVP कंटेन्स पोटंट मेडिकामेंट और दे आर यूज्ड फॉर थेरॅपेटिक पर्पज अँड LVPs कंटेंट्स मोस्टली न्यूट्रिएंट्स और इलेक्ट्रोलाइट्स अँड दे आर नॉट यूज्ड फॉर थेरॅपेटिक पर्पज. They are used as a electrolyte. Hence, LVPs does not contain any API, but SVPs contains potent medicaments, that is API. Then second ingredient is a vehicle. Parenterals are either oily or
ॲक्वियस प्रिपरेशन. जर ते ऑइली असतील तर व्हेकल ऑइली असणार आहे आणि ॲक्वियस असतील तर व्हेकल ॲक्वियस असणार आहे. मग ॲक्वियस व्हेकल्समध्ये पहिलं एक्झाम्पल आहे वॉटर फॉर इंजेक्शन. आता ते स्टराईल प्रोडक्ट आहेत, म्हणजे जे व्हेकल यूज करणार आहोत आपण ते सुद्धा स्टराईल असलं पाहिजे. म्हणूनच वॉटर फॉर इंजेक्शन इज अ स्टराईल वॉटर फ्री फ्रॉम व्होलाटाईल अँड नॉन व्होलाटाईल इम्प्युरिटीज अँड ऑल्सो free from pyrogen. It is prepared by distillation or reverse osmosis process. वॉटर स्टील यूज करून डिस्टिलेशन प्रोसेसने ते तयार केलं जातं किंवा रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोसेस यूज करून वॉटर फॉर इंजेक्शन तयार केलं जातं. हा ॲक्वियस व्हेकलचा एक प्रकार झाला. सेकंड इज अ स्टराईल वॉटर फॉर इंजेक्शन, म्हणजे जे वॉटर फॉर इंजेक्शन आपण तयार करतोय ते पुन्हा एकदा जर स्टराईल केलं तर ते स्टराईल वॉटर फॉर इंजेक्शन. And third type is a bacteriostatic water for injection. If water for injection contain any bacteriostatic agent, then this type is called as a bacteriostatic water for injection. So these are the examples of aqueous vehicle. Now non-aqueous vehicle. Non-aqueous vehicles means when the medicaments are poorly soluble in water or insoluble in water, then non-aqueous solvents are used. जर वॉटरमध्ये सोल्युबल नसेल आपलं मेडिकामेंट किंवा पुअरली सोल्युबल असेल, कमी प्रमाणात सोल्युबल असेल, तर मग आपल्याला नॉन ॲक्वियस सॉल्वंट्स यूज करावे लागतात. These preparation containing non-aqueous solvents administered by intramuscular route of administration जो non-aqueous प्रिपरेशनसाठी आहे तो इंट्रामस्क्युलर रूट आहे. देन एक्झाम्पल्स ऑफ नॉन ॲक्वियस व्हेकल्स, त्याच्यामध्ये फिक्स्ड ऑइल येऊ शकतात, जसं पीनट ऑइल आहे, कॉटन सीड ऑइल एट्सेट्रा. ऑल्सो अल्कोहोल, ग्लिसरीन अँड प्रोपिलिन ग्लायकोल्स आर यूज्ड ॲज अ नॉन ॲक्वियस व्हेकल. If alcohol is used as a non-aqueous vehicle, then the pain may be occurs during the administration of injection and tissue damage is also occurs at a site of injection. So अल्कोहोल जर यूज करत असू तर प्रिकॉशन्स आपल्याला घ्यावे लागतात, कारण अल्कोहोलवाला इंजेक्शन देताना पेन होऊ शकतं आणि टिश्यू डॅमेजसुद्धा होऊ शकतो. देन मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन अ फॉर्म्युलेशन ऑफ parenterals is additives. There are various types of additives are used for preparing parenterals. In that, first is the antimicrobial agents. Antimicrobial agents prevents the growth of microorganism. Our product is sterile. Parenteral products are free from microorganism. So there should be no growth of microorganism during the storage, and for that purpose antimicrobial agents are added. Antimicrobial agents are not added in a single dose container, but they are added in a multiple dose container, because in case of multiple dose container there are the chances of contamination during the each withdrawal of dose. सिंगल डोस कंटेनर जो आहे त्यातलं कंटेंट आपण एका वेळी पूर्ण यूज करणार, त्यामुळे ते स्टोअर करून ठेवण्याचा प्रश्न येत नाही. पण मल्टी डोस कंटेनर जर असेल तर त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त डोस आहेत, म्हणजे आपण एकापेक्षा जास्त वेळा ते यूज करणार आहोत. मग प्रत्येक वेळी त्याच्यातून डोस रिमूव्ह करताना मायक्रो ऑर्गॅनिझमची त्याच्यामध्ये एंट्री होण्याचे चान्सेस असतात, आणि जर ते तसं स्टोअर करून ठेवलं तर त्याच्यात मायक्रोब्स ग्रोथ होऊन ते खराब होऊ शकतं. म्हणून त्याच्यामध्ये अँटीमायक्रोबियल एजंट्स टाकायचे, त्यामुळे ते मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होऊ देत नाहीत. सो अँटीमायक्रोबियल एजंट्स आर ॲड इन टू ओनली मल्टी डोस कंटेनर. Examples are phenol 0.5%, cresol 0.3%, phenyl mercuric nitrate 0.002%. Then antioxidants. To prevent the oxidative degeneration of parenteral products, antioxidants are added. ऑक्सिडेशन होऊ नये किंवा ऑक्सिडेशनमुळे प्रोडक्ट खराब होऊ नये म्हणून अँटीऑक्सिडंट्स ॲड केले जातात. अँटीऑक्सिडंट्स इटसेल्फ ऑक्सिडाइज्ड अँड ॲक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट. अँटीऑक्सिडंट्स जे आहेत ते प्रोडक्टला ऑक्सिडेशन न होऊ देता स्वतःच ऑक्सिडाइज्ड होतात आणि रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट होतात. Examples of antioxidant are sodium bisulfate, sodium metabisulfate, sodium thiosulfate. And for oily injection,
Specific type of antioxidants are used, that is alpha tocopherol, BHA, that is butylated hydroxyalune and butylated hydroxytoluene, and propyl gallate. Next additive is a buffer. Buffers are added to maintain the pH of preparation during the storage. प्रोडक्टचा pH चेंज होऊ नये म्हणून बफर्स ॲड केले जातात. इट प्रिव्हेंट द डिग्रेडेशन ऑफ प्रोडक्ट बाय आयोनायझेशन ऑर बाय इंटरॅक्शन ऑफ प्रोडक्ट विथ मटेरियल ऑफ कंटेनर. ज्यावेळी प्रोडक्टचं आयोनायझेशन होतं किंवा प्रोडक्ट कंटेनरच्या मटेरियलबरोबर इंटरॅक्ट होतो त्यावेळीसुद्धा प्रोडक्टमध्ये कंटॅमिनेशन होण्याचे चान्सेस असतात किंवा त्याचा pH चेंज होऊन तो खराब होण्याचे चान्सेस असतात. मग त्यावेळी बफर्स जर ॲड केले असतील तर प्रोडक्टची स्टॅबिलिटी मेंटेन राहते. एक्झाम्पल्स आर सायट्रेट्स, फॉस्फेट्स अँड ॲसिटेट्स ऑफ सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम एटसेट्रा. जे वेगवेगळ्या टाईपचे सॉल्ट्स जे आहेत ते यूज केले जातात. सोडियम सायट्रेट असेल, सोडियम फॉस्फेट असेल, पोटॅशियम सायट्रेट, पोटॅशियम फॉस्फेट एटसेट्रा आर यूज्ड ॲज अ बफर्स. नेक्स्ट इज अ टोनिसिटी कॉन्ट्रीब्युटर. तर जसं आयडियल प्रॉपर्टीज सांगितल्या होत्या पॅरेंट्रलच्या, त्याच्यामध्ये पॅरेंट्रल प्रोडक्ट मस्ट बी आयसोटोनिक विथ अ बॉडी फ्लुइड इन विच इट इज ॲडमिनिस्टर्ड. त्याच्यानुसार ते एजंट जे आहेत ते आयसोटोनिक असावे लागतात. पॅरेंटल प्रोडक्ट जे आहेत ते ब्लडमध्ये दिले जातात त्यामुळे ब्लड प्लाझ्माबरोबर ते आयसोटोनिक असावे लागतात. मग ते आयसोटोनिसिटी मेंटेन करण्यासाठी काही सबस्टन्स ॲड करावे लागतात त्याच्यामध्ये, जसं की 0.9% सोडियम क्लोराईड असेल किंवा 5% डेक्स्ट्रोज असेल किंवा बोरॅक्स असेल, ते सबस्टन्स ॲड करून टोनिसिटी ॲडजस्ट केली जाते. The various methods are used to estimate the amount of adjusting substance to make the solution isotonic with plasma. Example, sodium chloride equivalent method. आता सोडियम क्लोराईड किंवा डेक्स्ट्रोज हे सबस्टन्स जर आपण आयसोटोनिसिटी ॲडजस्ट करण्यासाठी ॲड करणार असू तर ते किती क्वांटिटीमध्ये ॲड करायचे हे फाइंड आउट करण्यासाठी काही मेथड्स आहेत, जसं की सोडियम क्लोराईड इक्विव्हॅलंट मेथड. ती मेथड यूज करून आपण क्वांटिटी फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट ॲडिटिव्ह इज अ स्टॅबिलायझर. स्टॅबिलायझर्स आर यूज्ड or added in a product to maintain the stability of product. The parenterals are more liable to decomposition through oxidation and hydrolysis. मोस्टली ऑक्सिडेशन आणि हायड्रोलिसिसमुळे पॅरेंटल प्रोडक्ट्स खराब होतात. मग ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून अँटीऑक्सिडंट्स ॲड करायचे किंवा ऑक्सिडेशन होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे ऑक्सिजन. म्हणजेच ऑक्सिजन नसलेल्या एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजेच इनर्ट ॲटमॉस्फिअर ऑफ नायट्रोजनमध्ये प्रोडक्ट जर आपण पॅक केला तर ऑक्सिडेशन आपण प्रिव्हेंट करू शकतो. Then the pH of preparation is adjusted such that the decomposition by hydrolysis does not occur. जर हायड्रोलिसिस प्रिव्हेंट करायचं असेल आपल्याला तर प्रोडक्टचा pH ॲडजस्टमेंट केली पाहिजे. आणि pH ॲडजस्टमेंट करण्यासाठी किंवा pH चेंज होऊ नये म्हणून आपण बफरसुद्धा यूज करू शकतो. त्याच्यानंतर EDTA इथिलीन डायमायनो टेट्राएसिटिक ॲसिड जे आहे ते ॲड केलं जातं. त्यामुळे काय होतं, तो कॉम्प्लेक्सेशन एजंट आहे जो मेटल आयनसं कॉम्प्लेक्सेशन करतो आणि प्रोडक्ट स्टेबल ठेवतो. नेक्स्ट ॲडिटिव्ह इज अ सस्पेंडिंग अँड इमल्सिफाईंग एजंट अँड ऑल्सो वेटिंग एजंट. तर जर प्रोडक्ट सस्पेन्शनच्या फॉर्ममध्ये असेल तर त्याची स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी सस्पेंडिंग एजंट ॲड केले जातात. जर इमल्शन असेल तर इमल्सिफाईंग एजंट ॲड केले जातात. आणि जर प्रोडक्ट वेट होत नसेल म्हणजे टू इन्क्रीज द वेटेबिलिटी अँड मेंटेन द पार्टिकल साईज मेंटेन करून ठेवण्यासाठी आणि प्रोडक्ट वेट होण्याची कॅपॅसिटी इन्क्रीज करण्यासाठी वेटिंग एजंट ॲड केले जातात. ऑल्सो इट प्रिव्हेंट्स द फ्लॉक्युलेशन अँड केकिंग ऑफ प्रोडक्ट. फ्लॉक्युलेशन किंवा केकिंग म्हणजे काय होतं, काही वेळा प्रोडक्ट तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये जर सॉलिड पार्टिकल्स असतील तर ते सेटल डाऊन होतात आणि ते कितीही शेक केलं तरी रिडिस्पर्स्ड होत नाहीत. ते एकमेकांना घट्ट चिकटून बसतात आणि त्याचं जो
बेसला एक लेअर तयार होते, त्याला केक म्हटलं जातं किंवा फ्लॉक्युलेशन म्हटलं जातं. मग ते होऊ नये म्हणून वेटिंग एजंट किंवा सस्पेंडिंग एजंट्स ॲड केले जातात. एक्झाम्पल्स आहेत वेटिंग एजंटचे पॉलिसॉर्बेट 20 अँड ट्विन 80. देन सस्पेंडिंग एजंटचं एक्झाम्पल आहे मिथाईल सेल्युलोज किंवा कार्बॉक्सी मिथाईल सेल्युलोज. त्याच्यानंतर जर इमल्शन फॉर्ममध्ये असेल प्रोडक्ट तर इमल्शनची स्टॅबिलिटी, इमल्शनमध्ये 2 फेज असतात, एक ऑइल असते आणि एक ॲक्वेस फेज असते. मग त्या 2 फेज एकमेकांबरोबर मिसिबल राहाव्यात म्हणून काय केलं जातं, इमल्सिफाईंग एजंट्स ॲड केले जातात. एक्झाम्पल आहेत गम ट्रॅगाकॅन्थ अँड गम अकॅशिया. So these are the examples of additives used in a formulation of parenterals. So parenteral is mainly composed of 3 types of components. First is a active pharmaceutical ingredient, second is a vehicle, and third is a additives. Next part is containers and closures used for packaging of product or packaging of parenterals. First type of containers or material used for container is a plastic. प्लास्टिक कंटेनर्स मोस्टली एस व्ही पीजसाठी एल व्ही पीज आणि एस व्ही पीज दोघांसाठीही यूज केले जातात. तसंच ऑप्थॅल्मिक प्रोडक्ट्ससुद्धा प्लास्टिक कंटेनरमध्ये पॅक केले जातात. थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स इज वाईडली यूज्ड ॲज अ पॅकेजिंग मटेरियल. आता प्लास्टिक यूज करण्यामागे ॲडव्हान्टेजेस काय आहेत तर लेस वेट अँड नो रिस्क ऑफ ब्रेकेज. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ प्लास्टिक आर परमिएटिंग व्हेपर्स अँड नॉन क्लॅरिटी. काही वेळा मॉइश्चर परमिट करू शकतं, वेपर्स परमिट करू शकतं प्लास्टिक आणि त्याच्यातून क्लिअरली दिसत नाही, ट्रान्सपरन्सी कमी असते ॲज कम्पेअर टू ग्लास. त्यामुळे प्लास्टिक कंटेनर्सचे हे डिसॲडव्हान्टेज आहेत. सेकंड टाईप ऑफ मटेरियल इज अ ग्लास. ग्लास इज मोस्टली यूज फॉर parenterals and which is composed of a silicon dioxide. सिलिकॉन डायऑक्साईडपासून बनलेलं ग्लास यूज केलं जातं. तर 4 टाईपचे ग्लास आहेत. त्याच्यामध्ये टाईप 1 आहे हायली रेझिस्टंट बोरोसिलिकेट ग्लास, टाईप 2 इज अ ट्रीटेड सोडा लाईम ग्लास, टाईप 3 इज अ सोडा लाईम ग्लास अँड टाईप 4 इज अ नॉन पॅरेंटरल ग्लास NP that is used which is general purpose soda lime glass. For packaging of parenteral, type 1 and type 2 glass are used because type 3 and type 4 are not suitable as they releases the alkali in a product. They are not used for packaging of parenteral products. Advantages of glass is a transparent, light resistant and available in a various size and shapes. ट्रान्सपरंट आहे ग्लास आणि जर ग्लासला ॲम्बर्ड कलर दिला तर ते लाईट रेझिस्टंट म्हणूनसुद्धा यूज केलं जाऊ शकतं. अँड डिसॲडव्हान्टेजेसमध्ये फर्स्ट डिसॲडव्हान्टेज इज अ ब्रेकेबल, रिलीज अल्कली इन अ प्रिपरेशन इफ इट इज नॉट ट्रीटेड. जर ग्लासची व्यवस्थित ट्रीटमेंट केलेली नसेल तर ग्लासमधून अल्कली रिलीज होते जी प्रोडक्टचा pH चेंज करते आणि त्यामुळे प्रोडक्ट आपण यूज करू शकत नाही. त्याची आयसोटोनिसिटी जी आहे ती मेंटेन राहत नाही. आणि हाय वेट, ग्लासचं वेट जे आहे ते जास्त आहे त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट वाढते त्याच्यामुळे. अँड थर्ड टाईप ऑफ मटेरियल यूज्ड इज अ रबर. रबर इज यूज्ड for mainly preparing the closures of multiple dose container and single dose container. रबरपासून क्लोजर्स तयार केले जातात. तर रबरपासून क्लोजर का तयार केले जातात तर इट हॅज अ प्रॉपर्टी ऑफ सेल्फ सीलिंग और रिसीलिंग. ज्यावेळी आपण पॅरेंटल प्रोडक्ट जर मल्टीडोस कंटेनर असेल तर त्याच्यामधून व्हायलमधून ज्यावेळी आपण ड्रग घेत असतो त्यावेळी सिरिंज इन्सर्ट करतो, ड्रग घेतो. तर सिरिंज आत गेल्यामुळे काय झालेलं असतं, रबरमध्ये होल तयार झालेला असतो. तर त्याच्यातून मायक्रोब्स एंटर होऊ शकतात. पण तो होल तसाच राहत नाही. काही वेळेनंतर, काही सेकंदानंतर तो होल आपोआप बंद होतो. म्हणजे रिसीलिंगची जी प्रॉपर्टी आहे रबरची ती इथे सेल्फ सिलिंग किंवा रिसिलिंग झाल्यामुळे तिथे मायक्रो ऑर्गॅनिझममुळे कंटॅमिनेशन होत नाही. म्हणून रबरपासून क्लोजर्स तयार केले जातात. सो आफ्टर रिमूव्हिंग द कंटेंट्स विथ अ नीडल इट अगेन सील प्रॉपरली. So with this our second part of sterile manufacturing chapter is completed.
The remaining part will be covered in a third video.